तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज कसा मस्त दिवस आहे. तर आम्ही आलोय सकाळी सकाळी शेतावर. आमचा थोडा लावलाय गाजरा पिजरा, काय मुलं मेथी ते बेनायचं आहे आणि थोडा पाणी पण द्यायचं आहे. वायर पण जल्ली होती. तर आलोय आज सकाळी सकाळी शेतावर. तर बघू आता थोडा गवत बनवून घेऊ आणि तुम्हाला दाखवतो आता गाजर वगैरे किती मोठं झालं ते, बरोबर ना. चला तुम्हाला दाखवतो आता. आणि गवत आणि भात झालेला आहे. वांगी पण आता थोडी मोठी झाली. तर बघू आता कसा झालाय काय वांगी. तर टमाटर वगैरे लावलेत, पण भाऊ तिकडे गेलाय. तर चला दाखवतो तुम्हाला आता आम्ही कसा शेतावर गवत वगैरे बनायला. बघा मित्रांनो, इकडे गवत भरपूर झालेलं आहे. बघा गवत म्हणजे भातच झालेला आहे. त्या भाताचं दाणं पडलेलं नाही यावर्षी लय. हे कुजला ना त्याची मुलं. तर तिथं आई लागले गवत बनायला, बरोबर ना. मी आज सकाळी सुट्टी ना रविवार तर मी पण येत नाही पाहत शेतावर. आई पण नाही होती शेतावर. तर आता गवत झालाय तर गवत काढायला लागले तिकडं. तर मी पण थोडा गवत इकडं, मी कुठे इकडे गवत काढून टाकलाय ना मी पण. तर इकडं मी गवत काढून टाकलाय थोडा. मीच पहिला सुरुवात केलेली. आई तिकडे बिया लावत होती. गवार लावत होतो. भाऊ तिकडे लागलाय वायर जॉईंट करायला. तुटलेली काय ती जळलेली वायर. आलू ना अजून थोडा पण काय पीक निघला नाही. थोडा पण म्हणजे पीक म्हणजे काय त्याला भाजीपाला आणि एक वेळा स्टार्टर पण जळला. तर हे बघा मित्रांनो, पहिल्याच वर्षी लावलेलं गाजर. तर आता एवढं मोठं तर झालंच गाजर. मस्त झालाय लावलेला. त्या बघू ह्या वर्षी झाला तर पुढच्या वर्षी थोडा जास्तच लावू ना ग. इकडे कसे पातळे वीट भट्टीवर वाले वगैरे असतात ना, त्यांना विकायला तरी होतील. ना मग पुढच्या वर्षी लावायचा परत. तर आता पाणी पण द्यायचं आहे. तर बघू मोटर वगैरे चालू करायची आहे. इकडे बघा तुम्हाला दाखवतो काय अजून लागलाय. तर इकडे बघा मुलं पण झालेत. आता छोटे छोटे झालेत मुलं वगैरे. हे बघा हे मुलं आहेत. तर अजून कसं आताच लावलेलं ना, झालं असतील 10-12 दिवस ना. आणि इकडं कोथिंबीर लावली. ही आहे कोथिंबीर ना, म्हणजे धनिया आहे. कोणी धनिया बोलतो, कोथिंबीर आम्ही मराठी भाषेत आपण कोथिंबीर बोलतो. आणि मक्का वगैरे लावले तुम्हाला दाखवतो. इकडे आई लागले गवत बिनायला. या गवत वरून काढून घे. गवार लावत होतो ना. ताई गवार लावत होती. इकडे वांगे लावलेत थोडेफार खाण्यापुरती असे वायकायला. तिकडे लावले टमाटर. शेंगदाणा लावून ठेवलं तर गेले 10-15 दिवस झाले तर पाणीच त्यावर लोटला नाही ना. इकडे गवार लावले. गवार भरपूर लावले. गवार तिकडे परत अशी लावले. तिकडं तीळ लावलाय, दुसरा तीळ परलाय. तिकडं मेथी. आणि इकडे काय टाकलं, शेंगदाणा. तिकडे शेंगदाणा टाकलेला आहे. पण भाऊ काय पाणीच नाही टाकत. तर उंदरांनी पूर्ण खाल्लं. तर आता डबल टाकायला लागतील. तर तिकडं लावलं मक्का खाण्यापुरती. तर चला आता भाऊला तिकडं वायर जॉईन करू दे, नंतर मग पाणी देऊ, बरोबर ना. तू जरा गवत बनवून घेत पर्यंत. तर चला आता मी थोडा गवत बनवून घेतो, नंतर मग परत तुम्हाला भेटू थोड्या वेळात. पाणी बिणी चालू केला बघा मित्रांनो. आता पाणी चालू केला. इकडं पाणी द्यायला लावला मुलांना वगैरे. मोटर आता भाऊनी सुधरवली. लय टाइम झाला त्याला. सकाळपासून वाटतं सुधरवत होता. यो मेकॅनिकल जरा वायरनं कशी वायर जलवलेली त्यांनी. तर आता बघू कसा पाणी द्यायचा काय. नाही असा पाणी द्यायला. अरे अरे लय घाय करायला लागला. अरे 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 गेला गेला गेला. मित्रांनो माझं पाठ वाकरून आता झालं. पाय पण बघा कसं झालं जरा. तर मी पाठ वाकरत होतो मगासपासून. तिकडे तिकडे पाणी देऊन बघत होतं. आता आई पाठ वाकरायला लागले. आई पण वाकरत होती. तर नवीन स्टार्टिंगलाच पाणी द्यायला लागलंय ना, म्हणून ते आता जरा पाणी इकडे तिकडे जातं. तर सुरुवात आहे ना म्हणून. मग एकदा झालं ना पाठ का मग कुठं पाणी जात नाही, बरोबर ना. तर चला तुम्ही सांगा या सारण जाते त्याला पाटाला का तुम्ही काय बोलता कमेंटमध्ये बोला. तर इकडं मेथीला वगैरे पाणी देऊन झाला. आता फूल भरून राहिलं. तिकडं पण देऊन झाला पाणी. आता इकडं नवीन शेंगदाणे लावलं. आणि काय काय लावलंय दुसरा. हा तर चला मित्रांनो, तिकडं आई पाणी द्यायला लागले शेतात. ओढव्या करायला लागले. तोपर्यंत मी इकडं आलोय आता जरा उडीद बघायला. उडीद मूग काय तर
तर बघा आता किती उडीद मूग वगैरे मस्त झाला. आता शेंगा पण लागल्या, तर तुम्हाला दाखवतो शेंगा कशा लागल्या. ते एकदम भारी शेंगा पण वजल्या ह्या बघा. तर झाल्या शेंगा का मग आम्ही विकू उडीद. तर कोणाला नंतर पाहिजे तर सांगा, फक्त मेसेज करा कमेंटवर, लगेच मी रिप्लाय देणार. ह्या बघा आता शेंगा किती लागल्यात बघा, भारी झाल्यात एकदम. उडीद पण बघा किती मस्त झालाय, एकदम कडकशी झालाय. उडीद मूग दोन्ही आहे, एक तिकडे दुसरीकडे मूग उडीद लावलाय, इथं मूग लावलाय मित्रांनो. बघा तुरी बिरी मस्त ना आता फुलले एकदम कडकशे. आज व्ह्यू पण भारी आहे, आकाश पण एकदम नीला नीला झालाय मस्त, एकदम खतरनाक व्ह्यू झालाय. तर तुम्हाला अजून मी दाखवतो, राई पण दाखवतो मी लावलेल्या आहे स्वतःच्या वर्षी. मी म्हटलं डेमो घेऊते, तर बघा खतरनाक झाल्या. तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो, खतरनाक झालाय बघा. शेंगा बघा कशा आल्या मित्रांनो, शेंगा लागल्या. इथं या स्टार्टिंगलाच परलेला मी, इथं थोड्याशा परलेल्या आहेत, दुसऱ्या इकडं पण बघा, इकडं पण आहेत, दुसऱ्या तिकडं पण परलेल्या आहेत, भरपूर प्रमाणात परलेल्या आहेत. तर मित्रांनो अशा, तर यावर्षी मी डेमो फक्त घेतला. यावर्षी जर पीक चांगला आला राईचा, मग पुढच्या वर्षी डबल परणार. आमच्या ओलव्या वगैरे तर करून झाल्यात आता, बरोबर ना ग? तर आता आई जरा हे राईचा पाला पण घेते भाजी करायला, कवला एक नंबर भाजी लागते. तर चला, तर आता संध्याकाळसाठी आई नेऊन ठेवते भाजीला, बरोबर ना? तर चला पटापट पाना, नाही तर नंतर मग वजल ना ग. हा, आता आई कवला राईचा पाला खुडायला लागले मस्त पैकी बघा, तोडायला लागले पाना. बिन खताचा. हा, तर याला काय खत बीत काय नाही, असाच वाढतो ना राईची पाना. परून टाकेल चिखलात, हा भात कापताना थोड्यात परून टाकेल ना, ते आपली मुलेचा पाला तर तो खताळचा. हा, त्याला आपले खत बीत देतो, त्याला खत बीत बिन खताचा. बिन खताचा एक नंबर झाला. नीला. तर चला पटापट पाना तोडून घेतो आता, नंतर मग तोडला का दाखवतो तुम्हाला किती तोडला ते, बरोबर ना? एक बादली भरून घेतलाय मस्त पैकी, सकाळीच नाश्त्याला होईल भाकरी सोबत ना. तर चला आता जाऊयात घरी ना. चला. बघा मित्रांनो खतरनाक एकदम लागल्यात, तर बघू एक टेस्ट करून ना. जरा आता काकडी पडल्यात, तर लय मजा येते खायला. तर आता शेतावर आलोय, तर खाऊन बघता आता मस्त टेस्ट करून दाखवतो. म्हणजे कोमट खाली ना अशी म्हणजे नवीन तयार व्हायला लागली, एक नंबर लागतात आंबट सर. वा, एक नंबर झालाय वा. तर या तुम्ही पण खायला बोरा बिरा मस्त नाही, एकदम भरपूर लागल्यात बोरा आपल्या घरी. अरे पडो. जरा बघून पण खायला लागतात, थोडी किडकलेली पण असतात एक दोन. नवीन आता ताजी, कारण की याला फवारणी बिवारी नाही ना, त्याची मुलं ही कशी नॅचरल एकदम, त्याची मुलं. तेव्हा मी पब्लिक जमायला लागली हळूहळू, मी पण इकडे पण, तिकडे आई पण लागली खायला. अजून नवहाले हा ना, पिकली का कोणी त्याला पाहायचं नाही. पण याची जरा बोरा चांगली हा गोड. मी का पाणी पडला ना आता आई पण तिकडे खायला लागली जरा बोरा. तर चला बोरा खाऊन जातो, मग डायरेक्ट घरी भेटूयात. आता जाऊयात. तर मला वाटतं आता व्हिडिओ इथंच एंड करावा ना, व्हिडिओ जास्त लांब झाला ना. तर चला मित्रांनो, आता इथंच आपण व्हिडिओ एंड करूयात. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ना ग. तर आता आम्ही पण चाललो घरी, बाबू लागलाय बोर दाखवायला. तर चला बाय 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 बाय.